आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे झालेला हल्ला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा अध्यक्ष उमेश शेवळे साहेब। आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांची पुढची रणनीती काय असणार आणि ह्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आज ते आपल्यासोबत उपलब्ध आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। शेवळे साहेब नमस्ते। नमस्कार। त्या दिवसापूर्वीच गायकवाड साहेब यांच्यावरती एक हल्ला झाला होता, काय सांगाल या संदर्भात? कोणी केला असं तुम्हाला वाटतं? काय हा हल्ला करण्यापाठीमाग कारण असं आहे आणि करणारे जे आहेत ते इथले शांतता इथला राबणारा वर्ग आहे, ह्यांच्या फुले शाहू आंबेडकर विचाराला ज्याला मान्य नाही अशाच लोकांनी या ठिकाणी पूर्वनियोजित पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती शाही हे निमित्त करून त्या शाहीसोबत त्या ठिकाणी जळकं ऑइल आणि जीवे मारण्यापर्यंत त्यांचे आता सहकुटुंब ते त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तो जो काही प्रकार केला त्याला पूर्वनियोजित केला, जीवे मारण्याचं कामच त्या ठिकाणी केलं का तर ह्या ठिकाणी जो फुले शाहू आंबेडकरांचा कष्टकरी वर्गाचा आवाज आणि जो का हक्क अधिकार आहे हा या ठिकाणी बोलला नाही पाहिजे अशी एकमेव अशी एक संघटना आणि आक्रमक संघटना म्हणून आज संभाजी ब्रिगेड जवळपास 25 ते 30 वर्ष काम करते। हे आक्रमक भूमिका घेत असताना संभाजी ब्रिगेड एक वैचारिक काम करते, प्रबोधनाचं काम करते आणि त्या हे इथल्या आत्ता सत्तेत असणाऱ्या व्यवस्थेला ही न पटणारी गोष्ट, कारण त्यांची विचारधारा हे मनुस्मृतीला मानणारी विचारधारा गोडसे नथुराम गोडसेची विचारधारा मानणारा वर्ग आहे। कारण आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे आणि ती विचारधारा सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेड गेली 30 वर्षाला करते आणि हे करू नये। आणि हे केल्यानंतर ह्या प्रबोधनामुळं आमच्या ह्या तरुणांच्या मध्ये हातामध्ये दगड काठ्याऐवजी पुस्तकं आली आणि ह्या पुस्तकानं मस्तक आमची शाने झाली आणि ह्या मस्तकामुळं आम्ही माणसात आलो आणि ह्या माणसात आलोय तर ह्या ठिकाणी माणूस म्हणून या ठिकाणी जगण्यामध्ये आम्हाला ह्या विचारधारेने शिकवलं आणि हेच इथल्या आता सत्तेत असणाऱ्या राजकीय सत्तेला सुद्धा इथल्या कष्टकरी वर्गाला समाधानकारक हे राहिले नाही पाहिजे हा त्यांचा अजेंडा आहे। हा अजेंडा हजारो वर्षापासूनचा अजेंडा आहे। हा अजेंडा RSS राबवते आणि त्याच RSSचा भाजप असा हा जो पक्ष आहे तो पूर्णपणे सगळ्यांना या ठिकाणी गुंडळण्यात यशस्वी झालेला आहे। परंतु आपले जे महाराष्ट्र भूमी आहे हे शौर्याची भूमी आहे, या भूमीसाठी या ठिकाणी रक्त सांडणारी भूमी आहे। त्यामुळं ह्या माध्यमातून जरी हिने भ्याड हल्ला केला असता आम्ही भिणाऱ्यापैकी नाही, आम्ही लढणाऱ्यापैकी आहे। या भूमीसाठी आम्ही लढणार आहोत, कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आम्हा रात्रंदिन युद्धाचे प्रसंग, आम्हाला कधीही कसाही प्रसंग हे येणारच आहे हे आम्हाला माहीत आहे। तरी सुद्धा हे या गोष्टी आज त्यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून काय केलेलं आहे की आवाज लावण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि खऱ्या अर्थानं आवाज हा थांबला जाणार नाही, तर पुढं आलेला आहे। ह्या आज सगळ्या महाराष्ट्र पेटलेला आहे, हे सगळे आज बघताय। कारण ह्या माध्यमातून एक खरोखर तरुणांच्या हातामध्ये काम, कारण आपण आज प्रवीणदादांनी बरेच वर्षापासून ते या सामाजिक चळवळीमध्ये काम करतात आणि मराठा आरक्षणापासून जे काम आज त्यांच्या सुरुवात केली, परंतु पुढे बरेच त्याच्यामुळं मराठा आरक्षणात चांगल्या पद्धतीनं काही विकास होण्याची शक्यता फार कमी चान्सेस असल्यामुळं त्यांनी आरक्षणाकडून अर्थकारणाकडे कशा पद्धतीने वाटचाल तरुणांची होईल असे एक नवीन विचार घेऊन या विचारून या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांची वाटचाल चालू आहे। ह्या वाटचालीमध्ये खिशात गांधी आणि डोक्यात शिवाजी ही संकल्पना या तरुणांच्या मध्ये देऊन जवळपास हजारो तरुण या ठिकाणी कामाला, उद्योगाला, व्यवसायाला, कामातून आपले फुले शाहू आंबेडकर आपण समाजामध्ये पोचू शकतो हे या त्यांच्या कृतीतून आम्ही त्यांनी दाखवलेलं आहे। हीच कृती, कारण नुसतं बोलण्यापेक्षा कृतीयुक्त काम करणारे संभाजी ब्रिगेड आहे हे आज इथल्या व्यवस्थेला
म्हणजे व्यवस्थेला आवडत नाही. हल्ला करणारे जे दीपक काटे नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे आलेलं आहे. पण दीपक काटे हे निमित्त आहे. हा हल्ला RSSच्या विचाराचा आहे, भाजपचा अजेंडा राबवणारा आहे आणि त्यामध्ये हा हल्ला आज नाही तर हजारो वर्षापासून हीच परंपरा आहे की जो इथल्या बहुजन समाजाला हक्क अधिकारासाठी जो भांडेल, नेतृत्व करेल, त्याला तिथंच त्या ठिकाणी त्यांचं त्या काम थांबवणे, त्यांना संपवणे हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळं हे जो काय हल्ला केलेला आहे ते हे लपवण्यासारखं काही नाही, कारण हे उघड आहे. कारण आजपर्यंतच्या जेवढ्या काही समाज प्रबोधन करणाऱ्या, समाज सुधारकांच्या ज्यांना विरोध करा, त्यामध्ये शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांना याच पद्धतीनं त्यांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केलेला होता. म्हणजे हा इतिहास आहे की चांगल्या बहुजन समाजाच्या विचाराला, प्रगतीचे विचार ज्यावेळेला पुढे येतात त्यावेळेला हे डोकं वर करतात. दीपक काटे हे निमित्त आहे. ज्या वेळेला महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेला नथुराम गोडसेंनी हत्या केली. नथुराम गोडसे हे RSSचे, नथुराम गोडसे हे हिंदुत्ववादी आहेत. परंतु ह्या RSSनं, ह्या राष्ट्रीय सेवक संघानं त्यांनी असा अजेंडा दाखवला की बहुजन समाजातले नथुराम गोडसे निर्माण करायचे, तयार करायचे आणि तेच बहुजन समाजातले जे प्रगतीसाठी जे काम करतायत व प्रबोधनाचे जे काम करतायत त्यांच्यावरती घालायचं हे पूर्वनियोजित आहे. आणि तेच काम सध्या सांगलीमध्ये असणारे जे मनोहर कुलकर्णी, आता संभाजी भिडे या नावानं ते वावरतात, पण ते हे फुल टाइम ह्या RSSचं काम करतात. कारण दीपक काटेच्या बरेच फोटोज मधून ते त्यांचा संपर्क कुणाशी आहे हे पुढे आलेलं आहे. पण दीपक काटे हे निमित्त आहे, पण ह्याचा खरा चेहरा हे आताचे सत्तेत असणारा भाजप आणि RSSच ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. संभाजी ब्रिगेड ही एक सामाजिक आणि संविधानाला मानणारी संघटना आहे, रजिस्टर संघटना आहे. संभाजी भिडे, ऍक्च्युली ह्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे. हे स्वतः मी त्यांना हे विचारलेलं होतं की भिडे गुरुजींना की तुमचं नाव मनोहर कुलकर्णी आहे का मनोहर भिडे आहे तुमचा, कारण भिडेंना सांगलीचे पण भिडे म्हणून ओळखलं जातं, सांगलीचे नाहीत. तर ते त्यांनी स्वतः मला सांगितलं तर ते की मी अहमदनगर जिल्ह्यातला रहिवासी मूळचा असून, कारण त्यांचा अजेंडा हा त्यांचा शिवप्रतिष्ठान या नावानं ते काम करतात. ते शिवप्रतिष्ठान रजिस्टर नाही म्हणजे इथलं संविधान, इथला कायदा ते मानत नाही, कारण ते मानतात फक्त मनुस्मृती. कारण परवाच वारकरी त्या दिंडीमध्ये ज्यावेळेला हे गुरुजी गेले त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वर तुकारामपेक्षा मनुश्रेष्ठ आहे म्हणजे त्याला मनुस्मृती श्रेष्ठ मानते. कारण हीच मनुस्मृती, ह्याच मनुस्मृतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674ला राज्याभिषेक नाकारलेला होता. हेच मनुस्मृती जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी जाळलेली होती 1950ला आणि ती मनुस्मृती जाळून आम्हाला हक्क अधिकार देणारी संविधान आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलं. त्या संविधानावरती आजची व्यवस्था चालू आहे आणि ही व्यवस्था ह्या RSSला, ह्या मनुस्मृतीला म्हणजे ह्या RSSला ही जे संविधान आहे भारतीय संविधान ही नको आहे. आणि ही त्यांचा जो अजेंडा आहे ती शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून, कारण शिव हे नाव शिवाजी महाराजांचं जरी दिलं असलं त्यांचं काम हे मनुस्मृतीच चालू आहे हे आम्हाला समजायला, आमच्या तरुणांना समजायला वेळ लागेल. आजपर्यंत ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या सगळ्या तरुणांनी क्रांत्या केलेल्या आहेत आणि तरुणांच्या हातामध्ये दगडधोंडे हे जर आले तर त्याचं स्वतःचं करिअर बी उद्ध्वस्त होतं, त्याचं घरदार उद्ध्वस्त होतं आणि ज्यांनी दिलाय त्यांचा उद्देश सफल होतो. कारण हे संख्येनं कमी आहेत पण बहुजन समाज तरुण हा संख्येनं जास्त आहे. पण त्यांच्या डोक्यामध्ये खरा शिवाजी महाराजांचा विचार कधी येऊनच दिलेला नाही. ना शिवाजी महाराज फक्त डोक्यावर ठेवायचं, शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं, परंतु त्यांना हे असं निनावी नाव वापरून, डुप्लिकेट नाव वापरून हे संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रभर चालू आहे. त्यातल्या त्यात संभाजी भिडे हे सांगलीतच का तर महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम हा भाग आहे, हा वैचारिक भाग आहे आणि हा विचारानं खऱ्या अर्थानं चांगला विचार देशाला त्याचबरोबर जगाला चांगले विचार देणारं
हे भाग असून हा कसा भाग दूषित होईल हे काम गेली 30 ते 35 वर्ष झालं संभाजी भिडे म्हणजेच मनोहर भिडे यांचं काम चालू आहे. हे मी त्यांना स्वतः विचारलेलं आहे की तुमच्या या शिवप्रतिष्ठानमध्ये असे किती तरुण आहेत की त्यांच्या तरुणांच्या मध्ये तुम्ही उद्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ठीक आहे, पण तो MPSC कर, स्पर्धा परीक्षा दे, चांगला उद्योग कर, असं किती सांगतात. त्यांच्या गडकोट महिना सुद्धा असतात. त्या गडकोट महिन्यामध्ये त्याच भिडेंच्या समाजातली किती मुलं आहेत, ब्राह्मण समाजातली किती मुलं आहेत, आमचेच बहुजन समाजाची मुलं आमच्याच विरोधात भडकवणे आणि आम्हाला संपवणे हा आज नाही तर हजारो वर्षापासून हेच इतिहास हेच सांगतो. ह्याच्या पुढचं तुमचं काय पाऊल असणार, काय आम्हाला जशाच तसं त्याला उत्तर त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत देत आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा तशाच तसं आम्ही उत्तर देऊ. आज आम्ही ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या अक्कलकोटमध्ये आम्ही सभा लावून आम्ही सभेपासून सुरुवात करतोय. कारण आमची परंपरा ही प्रबोधनाची परंपरा आहे. आमची परंपरा ही शांततेत लोकांना समजून समजून त्यांना सांगण्याची परंपरा आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचा दोष करणं ही आमची परंपरा आहे. आम्हाला समजून सांगून आमच्या मुलांना डोकी शांत करणे आणि त्यांना त्याचा आर्थिक आणि सगळ्या गोष्टींना त्याचं सक्षम कसे होतील त्याच्यावर तर आमचा भर असणार आहे. तर बरंच असं शेवाळे साहेबांनी खूप छान माहिती दिलेली आहे आपल्याला आणि ह्याच विचार करून आम्ही पुढेही चालणार आहे. किती जरी आमच्या म्याड हल्ले झाले तरी आम्ही थांबणार नाही, हेच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजलं. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.